नमस्कार मित्रांनो, आमच्या गावामध्ये गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी जी जुनी परंपरा आहे म्हणजे महादेवाची काठी, तर ही गावामध्ये मिरवली जाते आणि गावामध्ये सर्व महिला मंडळी या महादेवाच्या काठीचे पूजन करतायत आणि हे मानकरी आमच्या गावामधील धनगर समाजाचे काटकर यांना या काठीचा मान आहे। गावाच्या खालच्या बाजूला म्हणजे खाल्लाकडं महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिरापासून ही काठी वरत एक गाव सोडून 500 मीटर अंतरावर महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिरापर्यंत नेऊन परत गावामध्ये वापस आणतात। वापस आणल्याच्या नंतर आम्ही पूजा करतो महादेवाच्या काठीचा आणि नैवेद्य देऊन नंतर मग महादेवाची काठी ही महादेवाच्या मंदिरामध्ये परत सोपवली जाते। आणि बघा, हा उत्साह सगळ्या गावामध्ये काठी मिरवली जाते। गाजावाजा करून या काठीचा मिरवणूक होते गावामध्ये। तुम्ही फक्त शेवटपर्यंत बघा, कारण की हे जुनी रूढ आहे, जुनी परंपरा आहे आमच्या गावामध्ये। आतापर्यंत अशा बऱ्याच जुन्या परंपरा चालवत आहे। ही जुनी परंपरा फक्त गावामध्ये चालते, शहरामध्ये कुठलीही परंपरा वगैरे काही नसतं। जे नवनवीन निघलेलं आहे ते चालत असतं। तर बघा आता हे काठीचा आनंद कसा घेतायत। जे मुलं असतात ते काठी घेऊन नाचतायत, महादेवाची काठी आहे आणि बघा सुंदर आनंद घेत आहेत। हा चौक आपल्या घरासमोरचा आहे आणि बघा आता काठी घेऊन आपल्या दारासमोर येणार आहेत। हे बघा, उंच अशी काठी आहे, त्याला भगवी पताका म्हणजे भगवा झेंडा लावलेला आहे। हे बघा, महिला येत आहेत आणि पूजा करतायत महादेवाच्या काठीची। हे बघा, आता हे असं काठी हातावर घेऊन मुलं येतात आणि नाचतात। हे बघा, असं आहे आमच्या गावाकडील जुनी परंपरा। ही परंपरा आतापर्यंत चालू आहे आणि इथून समोर पण चालूच राहणार आहे, कारण गावाकडचा आनंद हा वेगळाच असतो। हे बघा, किती उंच काठी आहे महादेवाची आणि याला भगवा पताका लावलेली आहे, म्हणजे भगवा झेंडा लावलेला आहे। ही महादेवाची काठी आहे। तर म्हणतात ना, जुनं ते सोनं। खरंच जुनी परंपरा खूप आनंद देते आणि या आनंदाच्या भरामध्ये गावातील बरेच काही मुलं येतात आणि काठी घेऊन नाचत असतात। असे बरेच काही परंपरा आमच्या गावामध्ये असतात। आता यात्रेला पण आमच्या गावामध्ये खूप मोठा उत्साह असतो। देवीचं सोंग असतं, देवीची मोठी यात्रा भरत असते। तो पण यात्रेचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच शेअर करेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। खूप छान नियोजन आहे, खूप छान जुनी परंपरा आहे। अशीच नवनवीन परंपरेचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला भेटतील। त्याच्यासाठी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन परंपरेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील। खूपच सुंदर असं हे वातावरण असतं गावाकडचं आणि हे बघा, असा आनंद घेत आहेत प्रत्येक जण। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करत जा। तर हे बघा, असं नियोजन आहे आपल्या गावाकडील। खूप सुंदर आपल्या दारासमोर हा मोठा चौक आहे। इथं वाहनाची घरं आहेत, काही आमची घरं आहेत। तर ही मोठा चौक सगळ्या गावामध्ये म्हणलं तर हा चौक मोठा आहे आपल्या दारासमोरचा। तर इथं जास्त प्रमाणामध्ये कार्यक्रम होत असतात, खूपच सुंदर कार्यक्रम असतात। व्हिडिओ
शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या तुमचा. भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. परत एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉन बटनला ऑल करून ठेवा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती भेटेल. चला तर थांबूया इथं आता. हे बघा, हे मानकरी आहेत गावाचे आमच्या. धन्यवाद.